लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी घोषणा. मंत्री अदिती तटकरेंकडून लाभार्थ्यांना मोठं गिफ्ट. ई-केवायसीची मुदत पुन्हा वाढवली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ बोगस लाभार्थी तसेच पुरुषही घेत असल्याचं उघड झाल्यानंतर लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. मात्र ई-केवायसी करताना काही महिलांनी चुकीचा पर्याय निवडला होता. या महिलांना ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली होती. पण आता सरकारने ही मुदत पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बुधवारी म्हणजेच 1 एप्रिल 2026 रोजी बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री अदिती तटकरे यांनी या ई-केवायसी दुरुस्तीच्या मुदतवाढीसंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी माध्यमांसोबत संवाद साधताना माहिती दिली की ई-केवायसी सप्टेंबर 2025 मध्ये सुरू केली होती. तेव्हापासून 2 महिने म्हणजेच नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानंतर ही मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली होती. यानंतर ज्या महिलांनी ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडला होता अशा महिलांना दुरुस्तीसाठी 31 मार्चपर्यंतचा वेळ दिला होता. पण आता ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आता ज्या महिलांना ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करायची आहे अशा महिला 30 एप्रिल 2026 पर्यंत करू शकणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता ladkibaheen.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. मात्र ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेल्याने योजनेचा लाभ मिळण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा सर्व बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्ती करण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा संधी दिली होती. यानुसार दुरुस्तीसाठी 31 मार्च 2026 ही पर्यंतची मुदत देण्यात आली होती. पण आता सरकारने लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा दुरुस्तीसाठी मुदतवाढ दिली आहे. आता 30 मार्च 2026 ही दुरुस्तीची शेवटची तारीख आहे. त्यामुळे ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी दुरुस्ती केलेली नाहीये अशा महिलांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा आणि आपली ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यावी. अन्यथा लाभार्थ्यांच्या यादीतून लाडक्या बहिणींची नावे वगळली जाण्याची शक्यता आहे.